Okay, good morning everybody once again. So we have seen the reflection about line parallel to x-axis. कोणकोणत्या steps follow करावे लागतात आपल्याला इथे? Anybody? Yes. Tell me fast. मॅम क्वेश्चन रिपीट करता का? जर मला रिफ्लेक्शन करायचंय लाईनचं which is parallel to x-axis, what I need to perform? Translation, reflection, and then translation. Translation, then we need to go for the reflection, and then we need to go for the translation inverse, means back translation. Okay, have you remember all these things, or should we revise once again? मॅम एकदा रिवाइज करा ना. Okay. Reflection about a line parallel to x-axis. Hello, ma'am. Yes. मॅम टेस्ट एकदा घेता का? म्हणजे त्याचे आन्सर्स करेक्ट सांगता का? We will discuss it later on. ओके, तर आपण काय करूया, जे युनिट टेस्ट चे क्वेश्चन्स आहेत त्याचे करेक्ट आन्सर आपण नंतर डिस्कस करूया. लेट स्टार्ट विथ द कॉन्सेप्ट फर्स्ट. रिफ्लेक्शन अबाउट लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. जर माझी एखादी लाईन आहे जी की एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर आपण कशा पद्धतीने त्याला रिफ्लेक्ट करू. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी वेदर वी आर इंटरेस्टेड टू रिफ्लेक्ट अ लाईन और अ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट. We need to reflect an object with reference to a line. अशा एका लाईनला आपण रेफर करतोय, त्या लाईनच्या पॅरलली किंवा we can say that line is a parallel to the x-axis. ओके, जी लाईन आपण रेफर करणार आहे आपला ऑब्जेक्ट ज्याच्या with respect to that line we are referring, that line is mainly parallel to the x-axis. Then what to do? पहिल्यांदा आपल्याला ती लाईन काय करावी लागेल? We need to Translate the line. Very good. So we need to translate it. How to translate? ज्याला पॅरलल आहे तेवढ्या पोझिशन न त्याला ट्रान्सलेट करून घेतलं पाहिजे. So we are interested to translate it. Okay? म्हणजे एक्स ऍक्सिस वर ओव्हरलॅप करायची का ती लाईन? ओव्हरलॅप म्हणजे थोडक्यात काय होतंय, सपोज माझ्याकडे ए आणि बी हे दोन पॉइंट आहेत, त्याच्या ही अशी एक लाईन ड्रॉ करते की जी एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. ए चे कोऑर्डिनेट्स आहेत 3,2 आणि बी चे कोऑर्डिनेट्स आहेत 7,4 सॉरी 7,2. ओके, 3,2 and 7,2 वी हॅव कन्सिडर्ड. मग जी लाईन पॅरलल आहे त्याला आपण काय करणार, बॅक टू द एक्स ऍक्सिस घेणार. बॅक टू द एक्स ऍक्सिस म्हणजे -3, -2 न ए पॉइंट आपण काय करणार आहे, ट्रान्सलेट करणार आहे. सो व्हॉट विल बी द ट्रान्सलेशन फॅक्टर इन दॅट, -3, -2 फॉर द पॉइंट ए. Second, point B is having a coordinate 7,2. So we have to translate it back to its original position, not original position, to the x-axis by the -7,2. लक्षात येते? त्याचबरोबर जे काही ट्रान्सलेशन आपण परफॉर्म करतोय, that we need to perform for what? Object. Yes. ओके, तर आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपण आपले जे एक्स आणि वाय जे आहेत ते सेमच आहे, फक्त ट्रान्सलेशन कोऑर्डिनेट जो कॉमन आहे तो म्हणजे -2, दॅट इज द वाय कोऑर्डिनेट. बरोबर आहे का? Yes, ma'am.
Let me tell you with example. Just a wait. आणि ती लाईन कुठे घ्यायची ते नाही समजत. एकच मिनिट. Please put your concentration here. See, we have a y-axis. आपल्याकडे y-axis आहे. Then we have a x-axis. Suppose हा ट्रायंगल आहे जो की आपल्याला रोटेट करायचा आहे. नो सॉरी, वी नीड टू रिफ्लेक्ट विथ रिस्पेक्ट टू अ लाईन. लाईन काय आहे? वी हॅव टू कन्सिडर दिस एज अ लाईन. दिस इज अ रेफरन्स लाईन. ओके. Now, suppose we have a point A have the coordinate 3, 2, for example, or we can take as a 1, 2. Okay. Similarly, we have a B point, end point of the line having the coordinates, for example, 10, 2. बरोबर आहे? इथपर्यंत लक्षात आले सगळ्यांच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. आता आपल्याकडे जो ट्रायंगल आहे P, Q आणि R, याचे स्वतःचे काहीतरी कोऑर्डिनेट्स असतील. बरोबर? आता आपल्याला जेव्हा हा पॉइंट, ही जी लाईन आहे ती ट्रान्सलेट करायची टू द ओरिजिन, म्हणजे आपण काय करणार आहे? वी आर कन्सिडरिंग लाईक दिस. ओके. थोडक्यात आपण आपली लाईन ही -2, जर आपण -2 एवढं ट्रान्सलेशन परफॉर्म केलं तर काय होईल? मीन्स 0, -2. What will happen? What will happen here? X डिरेक्शन मध्ये 0 आणि Y डिरेक्शन मध्ये -2 हे एवढं ट्रान्सलेशन केलं तर काय होईल? आपला A पॉइंट हा काय राहील? इट विल बिकम 1, 0. very good. And our B point will become 10,0. 10,0. 10,0. Fine. Now, whatever the translation we are performing on a line, same unit we need to apply for the vertex P, vertex Q, and vertex R. बरोबर आहे? त्यामुळे काय होईल? आपला जो ऑब्जेक्ट आहे, which is our object, we are considering triangle as our object. Okay, that is going to be look like this. Yes or no? Yes, ma'am. आलं लक्षात? म्हणजे आपण काय केलं? वर्टेक्स P आहे, Q आहे, R मध्ये जे ट्रान्सलेशन करायचे ते किती फॅक्टर न केलं? 0, -2 न. 0, -2. कोऑर्डिनेट मध्ये, एक्स कोऑर्डिनेट मध्ये काय फरक पडेल का? No, ma'am. No, ma'am. Only the y coordinate is going to be changed. When it is? When we are performing the reflection of, with respect to a reference line, with reference to a line which is parallel to x-axis. X-axis. आता हेच बघा, जर मला y-axis बरोबर माझी लाईन पॅरलल असते तर मला ट्रान्सलेशन कितीनं करावं लागलं असतं? एक कोऑर्डिनेटची व्हॅल्यू चेंज झाली असते. -2, -0. -2,0. -2, 0 असेल का? What it will be? No, ma'am. बघा बरं काय झालं असतं. जर आता मी तुम्हाला सेकंड सिनारिओ, व्हॅल्यू चेंज झाली असते ना मग. सेकंड सिनारिओ काय दिलाय आपण? तर आपली लाईन जी आहे, जी रेफरन्स लाईन आहे, ज्याच्या अनुषंगाने आपल्याला आपला ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट करायचा आहे, ती लाईन आता एक्स ऍक्सिसला नाही पॅरलल, इट इज अ पॅरलल टू द वाय ऍक्सिस. सो हे जे डिस्टन्स आहे वाय ऍक्सिस टू अ लाईन, दॅट वी नीड टू
टेन्स टू 0, आपल्याला ती कुठपर्यंत न्यायचं आहे? 0 पर्यंत न्यायचे. मग आपला एक्स कोऑर्डिनेट चेंज होईल का वाय कोऑर्डिनेट चेंज होईल? X coordinate. Y Change. coordinate is constant. Yes. -1, Constant that we put as a 0. जे कॉन्स्टंट ठेवायचे ते 0 आणि जो चेंज करायचा that will be Px. used to measure and that at the -1. आलं लक्षात तुमच्या? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. आता ही गोष्ट काय झाली की आपण ट्रान्सलेशन वेक्टर काढला, ट्रान्सलेशन आपल्याला मॅट्रिक्स मिळाला. त्यानंतर आपल्याला काय करायचंय तर हे जेव्हा पॅरलल आहे ते आपण पाहिलं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसला, बरोबर आहे. आता ओरिजिनल पॉइंट म्हणजे जेव्हा तो एक्स ऍक्सिस वर असेल तिथून पुढे त्याला परत त्याच्या ओरिजिनल पोझिशनला जायचं, तर कसं करणार तो? टी इनवर्स करावं लागेल. टी इनवर्स लक्षात घ्या, जे तुम्ही जेवढ्या मॅट्रिक्सनं जेवढ्या व्हॅल्यूनं तुम्ही एक्स डिरेक्शन मध्ये किंवा वाय डिरेक्शन मध्ये तुमचा ऑब्जेक्ट हा ट्रान्सलेट केला असेल त्या कोऑर्डिनेट्सला फक्त तुम्हाला -1 न मल्टिप्लाय करायचंय. म्हणजेच तुमचा टी इनवर्स मॅट्रिक्स जो आहे तो काय असेल? 0च राहील फॉर दिस फर्स्ट केस, पहिल्या केससाठी. आणि -2 काय होईल आता? +2. +2 होईल. म्हणजे आपला जो ओरिजिनल पॉइंट आहे, रेफरन्स पॉइंट आहे, ओरिजिनल म्हणजे आता सध्याच्या कंडिशनला आपलं काय झालेलं आहे, हा ऑब्जेक्ट कुठं आलाय? एक्स ऍक्सिस पर्यंत आलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आपण रिफ्लेक्शन करणार आहे बिकॉज वी नो द मॅट्रिक्स की जर मला एक्स ऍक्सिसला अबाउट एक्स ऍक्सिस रिफ्लेक्ट करायचं असेल तर कितीनं मल्टिप्लाय करायचंय, कुठल्या मॅट्रिक्सनं कुठल्या व्हॅल्यूनं मल्टिप्लाय करायचंय, दॅट वी नो दॅट. ओके. जर माझा ऑब्जेक्ट किंवा आपली रेफरन्स लाईन ही वाय ऍक्सिसला पॅरलल असेल तर अबाउट वाय ऍक्सिस रिफ्लेक्शन आपल्याला माहिती आहे, दॅट इज अ स्टँडर्ड वन. ओके. तर जेव्हा हे रिफ्लेक्शन कम्प्लीट होईल त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याला त्याच्या ओरिजिनल पोझिशनला पाठवायचंय. सो टी इनवर्स इज अ नेसेसरी. म्हणजे ए ह्या कोऑर्डिनेट पॉइंट ह्या कोऑर्डिनेट्स मध्ये आपल्याला एवढं ट्रान्सलेशन परफॉर्म करावं लागेल. म्हणजे जेव्हा मी इनवर्स आपण ओरिजिनल पोझिशन साठी घेतलंय का त्या ऑब्जेक्टच्या? हा मॅम म्हणजे ऍक्च्युअल पोझिशनला येईल ना? ऍक्च्युअल पोझिशन ऍक्च्युअल पोझिशनला बघा, आपल्याला लाईन तर रिफ्लेक्ट करायची नाहीये, इथपर्यंत ऍग्री आहे. आपण कुणाला येस रिफ्लेक्ट? मॅम, ऑब्जेक्टला. जो ऑब्जेक्ट आहे त्याला आपल्याला रिफ्लेक्ट करायचं आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे ना सगळ्यांना? त्यामुळे येस मॅम. जे आहे जसं तुम्ही खाली घेताय, जसं तुम्ही त्याला ओरिजिनला काय करतोय आपण, ओव्हरलॅप करतोय, त्यानंतर जेव्हा सेकंड थिंग काय आहे, यू मस्ट हॅव टू परफॉर्म द रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन हे सेकंड ट्रान्सफॉर्मेशन राहणार आणि ते कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, तुमचा जो ऑब्जेक्ट आहे अगेन नीड्स टू पुट बॅक, सेंड बॅक टू इट्स ओरिजिनल पोझिशन. म्हणजे थोडक्यात काय होईल, जर हा आपला ऑब्जेक्ट आहे, इफ वी आर कन्सिडरिंग दिस, अप्लाइंग द 0, -2 आपल्याला कुठे मिळेल? इथेपर्यंत मिळेल. इथपर्यंत सगळे ऍग्री आहेत. त्यानंतर त्याच्यावर आपण काय करणार आहे? रोटेशन परफॉर्म करणार आहे. सो इट विल बी लाईक दिस. येस ऑर नो? असं Yes, होईल. ma'am. पण परत ह्याला काय करावं लागेल? ह्या ए लाईनला, सॉरी ए बी लाईनला काय करावं लागेल? त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आणावं लागेल. ऍक्च्युअल म्हणजे आपण वाय डिरेक्शन मध्ये जे -2 न त्याला ट्रान्सलेशन केलं होतं ते +2 न पुन्हा त्याला रिलोकेट करावं लागेल. नॉट ओनली टू द लाईन, वी नीड टू चेंज द वाय कोऑर्डिनेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑल्सो. प्रत्येक व्हर्टेक्सचा वाय कोऑर्डिनेट आपल्याला +2 न चेंज करावं लागेल. गेटिंग? म्हणजे लाईनचा पण Yes, करायचा आणि ऑब्जेक्टचा पण चेंज करायचा. लाईनचा ऑटोमॅटिकच होणार. आपण लाईनला करत बसायचंच नाही आपल्याला हे सगळं. वी आर गोइंग टू परफॉर्म ऑन ऑब्जेक्ट डायरेक्टली. गेटिंग? येस मॅम. येस मॅम. ह्याच्यामध्ये की आपली लाईन ही एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे का वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. कशासाठी बघायचं आहे आपल्याला? कारण की आपल्याला जे रिफ्लेक्शन मॅट्रिक्स यूज करायचं आहे ते रिफ्लेक्शन मॅट्रिक्स आपल्याला कुठल्या ऍक्सिस बरोबर ते ओव्हरलॅप होते ह्याच्यावरून आपण ते रिफ्लेक्शन मॅट्रिक्स यूज करणार आहे. त्या सिलेक्शनसाठी आपल्याला हे चेक करायचंय की आपली दिलेली लाईन, सपोज आय हॅव गिव्हन यू अ लाईन y इज इक्वल टू 2x प्लस c, ही लाईन दिली असेल. आता ऍक्च्युली ह्या लाईन मध्ये काय झाले तर एक स्लोप आलेला आहे. जेव्हा स्लोप असेल तेव्हाच ह्या पद्धतीचं इक्वेशन आपल्या लाईनचं येतं.
ओके. पण जर मी ए बी लाईन दिली असेल ज्याचा एक्स कोऑर्डिनेट फक्त चेंज आहे, वाय कोऑर्डिनेट इज द सेम. बघा ना, 1,2 आहे आणि 10,2 आहे. म्हणजे आपण फक्त वाय डिरेक्शन मध्येच काय करतोय, त्याचं चेंजिंग करतोय. तर हे ऑटोमॅटिक होत जाणार आहे. फक्त कधी होणार आहे, जेव्हा तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करता. विच फॉर्म्युला? हा जो मॅम इथे आपण अकॉर्डिंग टू एक्स ऍक्सिस घेतलं होतं ना, त्याच्यामुळे वाय ऍक्सिस मध्ये चेंज केले. लाईन ही पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. जेव्हा तुम्ही एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल, तुमची लाईन तुम्ही वरून खाली घेताय, एक्स ऍक्सिस वर घेताय म्हणल्यावर तुम्ही कुठल्या कोऑर्डिनेट मध्ये चेंजेस करताय? वाय वाय मध्ये. कोऑर्डिनेट. जर माझी लाईन ही वाय ऍक्सिसला पॅरलल असेल आणि मग जर मी ती लाईन वाय ऍक्सिसला कोइन्साइड करत असेल, तर माझ्या कुठल्या कोऑर्डिनेट मध्ये चेंजेस? कोऑर्डिनेट. ओके. तर आता हे काय करायचं, जेव्हा तुम्ही हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करणार आहे तुमच्या पॉइंटला, सपोज आय हॅव गिवन यू एक्झाम्पल, reflect a triangle PQR having a x1, y1, x2, y2 and x3, y3 coordinates. ओके. तर अशा पद्धतीचं तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेलं आहे. बट लाईन इज अ पॅरलल टू द एक्स ऍक्सिस. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, आधी हा मॅट्रिक्स कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. येते का लक्षात? की आता आपल्या एक्झाम्पल मध्ये मॅट्रिक्स काय येणार? टी मॅट्रिक्स काय येईल सांगा बरं आपल्या एक्झाम्पल मध्ये. आपण बघितले हाऊ टू राईट द ट्रान्सलेशन मॅट्रिक्स इन होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम. 1 0 TX, 0 1 TY, 0 0 1. येते का लक्षात? आठवतंय? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. आपला ट्रान्सलेशन तुम्ही थोडेस रिव्हिजन करत चला. ओके. येस ऑर नो? येस मॅम. ओके. डायग्राम वरून लक्षात आले तुमच्या? आपण पहिल्यांदा ट्रान्सलेशन परफॉर्म केले, नंतर रिफ्लेक्शन आणि नंतर इन्व्हर्स केलेलं आहे. तर हे जे मल्टिप्लिकेशन आहे ते तुम्हाला आधी काय करून घ्यायचं, ह्या मॅट्रिसेसचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. यू विल गेट द वन मॅट्रिक्स, फायनल मॅट्रिक्स, अँड दॅट यू नीड टू अप्लाय ऑन द व्हर्टायसेस. आपले जे ए बी सी पी क्यू आर जे काही व्हर्टायसेस असतील ऑब्जेक्टचे, त्या ऑब्जेक्टला अप्लाय करायचे. वाय ऍक्सिस सांगायची गरज आहे का? It has to be coincide with the y-axis. Then you have to perform the reflection about the y-axis where x is equal to 0 axis, and then you need to put back your object. Okay. तर ह्या पद्धतीने तुमचं रिफ्लेक्शन होईल. कधी होणार आहे? विथ रिस्पेक्ट टू अ रेफरन्स लाईन, बट दॅट लाईन शुड बी द पॅरलल टू विच ऍक्सिस? ऍक्सिस. ओके. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट जो आपण मागच्या वेळेस पण डिस्कस केला होता थोडासा, दॅट वी विल गो इन द डिटेल वन. See here, reflection about any line y is equal to mx plus c. म्हणजे काय? जेव्हा आपली लाईन कुठल्याही प्रिन्सिपल ऍक्सिसला, प्रिन्सिपल ऍक्सिस मीन्स व्हॉट? इफ वी आर कन्सिडरिंग अ प्रिन्सिपल ऍक्सिस as a x-axis, y-axis or a z-axis. Z-axis will comes in existence if we are talking about the 3D object. Okay? 3-dimensional object बद्दल बोलताना आपल्याला काय करावं लागेल? Z-axis consider करावं लागेल. But as we are talking about, studying about the 2-dimensional object only,
we need to consider principal axis as the x axis and the y axis. हे दोनच ऍक्सिस आपले प्रिन्सिपल ऍक्सिस. आता आपली जी लाईन आहे ती लाईन कुठल्याही प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल नाहीये. मग तुम्ही ट्रान्सलेशन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्सलेशन इनव्हर्स ह्या एवढ्याच ऑपरेशन वरती तुमचं काम चालणार नाही. यू कॅन नॉट रिफ्लेक्ट युअर ऑब्जेक्ट विथ 3 steps. नाउ व्हॉट आर द डिफरंट स्टेप्स? नाउ लेट अस अंडरस्टँड. पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल, तुमची जी लाईन आहे ती ओरिजिनला ट्रान्सलेट करावं लागेल. ओके, यू नीड टू ट्रान्सलेट अ लाईन such that it passes through the origin. आपली लाईन आणि त्याच्याबरोबरचा ऑब्जेक्ट सुद्धा काय होईल, ट्रान्सलेट होईल. मग ते ट्रान्सलेशन फॅक्टर आपल्याला काय करावे लागतील, घ्यावे लागतील. ओके, वी नीड टू कॅल्क्युलेट द ट्रान्सलेशन फॅक्टर इन अ फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, now we will rotate a line such that it align with one of the principal axis. मग तुम्ही त्याला x axis ला रोटेट करा किंवा y axis ला रोटेट केला करा. ओके, सो रोटेशन विल बी टेक्स प्लेस. लक्षात येते का? येस और नो? Yes, ma'am. एक्झाम्पल घ्या ना. We will take one example. Just before we have to concentrate on a, suppose we have this object along with a line. तर आपलं पहिली स्टेप काय आहे इथे, we need to translate a line such that it is passes through the Origin. okay, so we need to go for translation. आता बघा ट्रान्सलेशन जे आहे ते ह्या पद्धतीने केलं आपण. ओके, we did the translation in a such way that की आपला ऑब्जेक्ट काय झालेला आहे इथे आपल्याला पाहायला मिळेल. आता ट्रान्सलेशन झाली, पहिली स्टेप झाली. आता आपल्याला काय करायचं, ही जी लाईन आहे, दिस लाईन वी नीड टू rotate in a such way that you can make it parallel to the x-axis or you can make it parallel to the y-axis. ओके, आता आपण ओरिजिन वर आहे त्यामुळे काय होईल माहितीये का, आपला जो एक पॉइंट आहे तो ओरिजिन वर असल्यामुळे आपली लाईन डायरेक्टली कोइन्साइड होईल वन ऑफ द प्रिन्सिपल ऍक्सिस. येस और नो? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. मला लक्षात काय घ्यायचंय की तुम्ही एक्स ऍक्सिसला त्याला कोइन्साइड करणार आहे का वाय ऍक्सिसला करणार आहे. जर मी एक्स ऍक्सिसला करणार असेल तर माझा थिटा हा होईल. येस और नो? माय रोटेशन विल बी काय, दिस अँगल. ओके, Yes, ma'am. त्याला वाय ऍक्सिसला कोइन्साइड केलं तर माझा थिटाची व्हॅल्यू ही काय असेल, इथली असेल. दिस अँगल विल बिकम द थिटा. Yes, ma'am. Okay, I can move a line, reference line, one of the side. एखाद्या प्रिन्सिपल ऍक्सिसच्या बाजूने मी काय करेल, ही लाईन रोटेट करून घेईल. त्यावेळेसचा जो काही थिटा असेल, अँगल असेल, दॅट आय नीड टू कन्सिडर बिकॉज रोटेशन इज अन ऑपरेशन वेर वी नीड टू कन्सिडर द अँगल. आता बघा, लक्ष द्या थोडस. जर मी ह्याला एक्स ऍक्सिस कडे रोटेट केलं, देन माय थिटा is positive or negative. If I rotated my line in a such way that it is going to coincide to the x-axis, ह्या केस Negative. theta ची व्हॅल्यू अँगल जो आहे, whether it is a positive or negative. 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 Very good. Why it is negative? Because it is clockwise. Very good. And if I am going to try the rotation in a such way that reference line is going to coincide with the y-axis, angle will be Positive. okay. So ह्या दोन केसेस फक्त तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, अदरवाइज इट विल बी ओके. फाईन. मग रोटेशन झालं. रोटेशन केल्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे, आपला ऑब्जेक्ट कसा दिसेल, इट इज गोइंग टू बी कोइन्साइड विथ द अवर ऍक्सिस. ओके, त्याच्यानंतर आपण काय करणार, रिफ्लेक्शन करणार. वन्स रिफ्लेक्शन हॅज बीन परफॉर्म, हा ऑब्जेक्ट जो आहे आपला, हे रिफ्लेक्शन झाल्यानंतर कुठे येईल, या बाजूला येईल. पण हे कधी शक्य आहे, जेव्हा आपण रोटेशन इनव्हर्स करू.
आता तुम्ही एक्स ऍक्सिस मध्ये रोटेशन केलं असेल, ओके, एक्स ऍक्सिस रोटेशन असेल तर निगेटिव्ह अँगल असेल, रोटेशन मध्ये निगेटिव्ह अँगल असेल, तर जसं तुम्ही ट्रान्सलेशन इनव्हर्स करता तसं आपली नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, रोटेशन इनव्हर्स असणार आहे. ओके, इट विल बी द रोटेशन इनव्हर्स. मग हे कसं परफॉर्म करायचं रोटेशन इनव्हर्स, तर तुमचा जो थिटा अँगल आहे, थिटा जो आहे अँगल, यू नीड टू कन्सिडर ॲज अ -1. त्याला तुम्हाला मायनसनं मल्टिप्लाय करावं लागेल. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा आपण काय केलं की आपला अँगल जो आहे दॅट इज अ 45 डिग्री फॉर एक्झाम्पल. ओके, 45 डिग्री आहे. तुम्ही क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये करतात, त्यामुळे तुमचा रोटेशन मॅट्रिक्स जो आहे दॅट इज अ कॉस थिटा, दॅट इज नथिंग बट द 45 मायनस साइन 45. लास्ट व्हॅल्यू काय असणार आहे, दॅट विल बी द 0 होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. साइन 45 cos 45. This will again 0. This will be 0, 0, 0, 1. 1. But I forget to put what here? Clockwise असल्यामुळे मायनस साइन. minus. Minus. Very good. So we need to consider 45 as a minus. हे कधी रोटेशन असेल तर तेव्हा तुम्हाला काय बघायचंय, फक्त वेदर इट इज अ क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज, एवढं फक्त तुम्हाला चेक करायचं. नाउ सी, हे झालं आपलं सिंपल रोटेशन मॅट्रिक्स. जर इनव्हर्स करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, जो तुमचा रोटेशन आहे अँगल दॅट यू नीड टू मल्टिप्लाय बाय द -1. म्हणजे जेव्हा तुम्ही रोटेशन इनव्हर्स करताल, थोडक्यात आर इनव्हर्स करताल, तेव्हा हे -45चं काय होईल, ओनली 45. 45. हे लक्षात ठेवा बरं का, कारण कधी कधी आपलं चूक होते. यू डोंट सपोज टू चेंज द साइन ओनली, फक्त साइन चेंज करायचं नाही. म्हणजे कधी कधी काय वाटतं की cos 45 कॅल्क्युलेट करायचं आणि त्याला -1 न मल्टिप्लाय करायचं. नॉट एक्झॅक्टली लाईक दॅट. रोटेशन इनव्हर्स मध्ये तुम्हाला थिटा काय करावं लागेल, जर तुमचा ऑलरेडी थिटा निगेटिव्ह असेल, यू मस्ट हॅव टू कन्सिडर फॉर इनव्हर्स ऍज अ पॉझिटिव्ह. तुम्हाला पॉझिटिव्ह कन्सिडर करावं लागेल. जर तुमचा थिटा ऑलरेडी पॉझिटिव्ह असेल तर रोटेशन इनव्हर्स साठी जे मॅट्रिक्स तुम्ही पुट कराल दॅट विल हॅव्हिंग द व्हॅल्यू ऍज अ अँगल व्हॅल्यू विल बी द -1. ओके, थोडक्यात आपण काय म्हणजे इनव्हर्स आल्यावर आपण -1 ने मल्टिप्लाय करायचं ना सगळ्या व्हॅल्यूज ना. करणार, कुणाला करणार, फक्त थिटाला. म्हणजे जर माझा आता मी कन्सिडर केलेला अँगल हा 45 फॉर एक्झाम्पल, आता हे अँटी क्लॉकवाईज विसरून जावा. आता माझा रोटेशन मॅट्रिक्स हाय आहे, अँगल माझा पॉझिटिव्हच आहे. हे काय झालं, रोटेशन मॅट्रिक्स झाला. पण जर मला ह्याला इनव्हर्स करायचं असेल तर मी अँगलला -1 न मल्टिप्लाय करणार. जसं तुम्ही ट्रान्सलेशन ह्याच्यामध्ये कसं करता, ट्रान्सलेशन इनव्हर्स करताना बघा, ट्रान्सलेशन वेक्टर तुम्ही -1 -2 असतो तुमचा, किंवा मगाशी आपल्या येस मला आवाज नाही येत आहे. मगाशी जे आपण एक्झाम्पल पाहिलं त्याच्यामध्ये ट्रान्सलेशन वेक्टर काय होता, 0, -2. -2. ओके, ट्रान्सलेशन इनव्हर्स काय होईल, 0, 2. 0,2. -1 न कशाला केलं, TX आणि TY ला मल्टिप्लाय केलं. इथं असं नाही करायचं. कदाचित कसं वाटू शकतं की मी आधी cos 45 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करते आणि त्याला -1 न मल्टिप्लाय करते. सो इट इज नॉट ऍक्सेप्टेबल. ओके, इन अ इनवर्स यू हॅव टू कन्सिडर पॉझिटिव्ह थिटा और निगेटिव्ह थिटा. ऑलरेडी जर ऍक्च्युअल तुमचा अँगल हा पॉझिटिव्ह असेल तर रोटेशन इनवर्स साठी तुम्हाला तो निगेटिव्ह घ्यावा लागेल. मग तुमचा जर अँटी क्लॉकवाईज असेल तर तो -45 होईल. जर क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये असेल तर ऑलरेडी आपण -45 घेतलेलं असतं, तो काय होईल, पॉझिटिव्ह होईल. आलं लक्षात? येस मॅम. थोडं लक्षात आलं असेल. जस्ट नाउ सी, वी नीड टू परफॉर्म द ट्रान्सलेशन. त्याच्यानंतर रोटेशन घ्यायचे, रोटेशन नंतर रिफ्लेक्शन परफॉर्म करणार आहे
आणि जर हे रिफ्लेक्शन एक्स ऍक्सिस अबाउट घेतलं असेल तर आपला थिटा हा ऑलरेडी निगेटिव्ह असणार आहे. जर तुम्ही एक्स इज इक्वल टू 0 लाईन कन्सिडर केली किंवा ऍक्सिस रेफर केला तर याचा अर्थ आहे यू आर रिफ्लेक्टिंग अन ऑब्जेक्ट अबाउट अ वाय ऍक्सिस. ओके, नंतर रोटेशन इनवर्स आणि नंतर ट्रान्सलेशन इनवर्स, एवढ्या पोझिशन आपल्याला करावे लागतात. तर आपण काय करूयात, एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. इट कॅन बी आस्क्ड फॉर द 6 मार्क्स. ओके, copy this. थोडंसं मग लक्ष आपण द्या, तिथे अबाउट पटकन solve वाय करूया. ऍक्सिस करत असेल तर तिथं एक्स इज इक्वल टू 0 होणार ना इक्वेशन मध्ये. हा, व्हेरी गुड. इट विल बी द रिफ्लेक्शन आणि ब्रॅकेट मध्ये एक्स इज इक्वल टू 0. मग ते मॅट्रिक्स तुम्हाला रेफर करावं लागेल. -1 0 0 0 1 0 0 0 1 हे आपलं मॅट्रिक्स आहे, ते तिथं घ्यावं लागेल. ओके, फक्त लक्षात घ्या. आता आपल्याला जे करायचं आहे ते बघा. ट्रँगल विथ व्हर्टायसेस दिस म्हणजे हे ट्रँगलचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत टू बी रिफ्लेक्टेड अबाउट अ लाईन. आता लाईनचे एंड पॉइंट्स दिलेत का तुम्हाला? येस ऑर नो? आपल्याला लाईनचे एंड पॉइंट्स नाही माहिती, पण आपल्याला लाईनचा स्लोप माहिती आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट आय विल एक्सप्लेन यू, जस्ट पे अटेन्शन. गिव्ह डिफरंट स्टेप्स, एक्सप्लेनेशन अँड मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. म्हणजे जो ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स आहे, दिस इज अ टाइप ऑफ कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन. येस ऑर नो? कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन आहे का याच्यामध्ये? येस मॅम. वी आर मिक्सिंग अ डिफरंट काइंड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. आपण एकांपाठोपाठ एक वेगवेगळ्या पद्धतीचं ट्रान्सफॉर्मेशन करत चाललोय. सो इट इज कॉल्ड एज द कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन. ओके, इट इज ट्रान्सफॉर्मेशन याचाच अंडर येतं का? let me complete. It is consisting into the basic transformation as well as a different kind of transformation. जसं की रिफ्लेक्शन सुद्धा याच्यामध्ये आहे. ओके, आता बघा, आपल्याला आधी काय काढावं लागेल? ट्रान्सलेशन वेक्टर काढावं लागेल, पण आपल्याकडे एंड पॉइंट नाहीयेत, त्यामुळे आपल्याला कितीनं ट्रान्सलेट करायचं हे माहिती नाहीये. सो आय विल पुट हिअर a line equation. Y is equal to mx plus c. 1/2 x plus 4. ओके, हे थोडक्यात कुठल्या आपल्या इक्वेशन नुसार आहे? वी हॅव अ स्लोप इंटरसेप्ट फॉर्म्युला. व्हॉट इज स्लोप इंटरसेप्ट? y equal to mx plus c. We have a slope intercept formula. The formula is y is equal to mx plus c. c. What is the value of m here? Can anybody tell me? 1/2. What will be the value? 1/2. Very good. 1/2. What will be the value of c? 4. 4. Is it 4? Yes, Calculate. ma'am. 2 मॅम. Very good. It is a 2. Why it is so? कारण 1/2 हे जे आहे, that is a common. by 2. We need to multiply inside parameters. त्यामुळे 1/2 x plus 2 असं हे आपलं इक्वेशन बनलं. Yes or no? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. So we have a slope is equal to m 1/2. Now how to calculate the theta? आता रोटेशन पण करावं लागेल. मग theta कुठे आपल्याकडे? Do we have the angle here? No, ma'am. No. So how to calculate the angle? So there is a formula. You just have to remember tan theta. Tan theta. Tan
theta is equal to m. Okay. So what will be the value for this? Tan theta is there. So we need to write it once again. Sin theta is equal to, what is the value of m? 1/2. 1/2. Half. The 0.5. बरोबर है? Yes, ma'am. Yes, ma'am. What will be the value for the theta? How to calculate theta? 60 degree. Theta is equal to, yes, 60. 60. Theta is equal to tan inverse of a 0.5. बरोबर आहे? काय Yes, ma'am. इनवर्स ऑफ 0.5 ची व्हॅल्यू काय ती कॅल्क्युलेट करा फास्ट. tan inverse of 0.5. What is the value? Hmm. 26.56. Tan inverse. Yes, ma'am. Do we have here tan inverse? So we have a 1.5. How to calculate this with the calculator? Ma'am, 1 येते व्हॅल्यू. 0.5. Tan inverse is a cos theta divided by sin theta, no? Yes or Yes, no? ma'am. Yes, ma'am. So just, but we don't have the cos. Sorry, we don't have the theta here. Just a bit. Okay. Screen दिसते का? No, ma'am. No, ma'am. So I have taken the help of online editor calculator. So tan inverse 0.5 is nothing but the 26.50. 26.56. Very good. So earlier somebody has told this answer. So we will proceed ahead with the answer 26.56. Okay. So now we have the theta. Now we must have to ensure that आपला जो theta आहे तो आपल्याला कसा घ्यायचा आहे. त्याच्यापूर्वी आपल्याला जे ट्रान्सलेशन मॅट्रिक्स आहे ते कॅल्क्युलेट करायचं. So we are going to calculate the translation matrix. So T is equal to, you just have to concentrate on the C. C किती आहे आपला?
C is 2. 2. 2. It means that C is what? What is the use of C? C काय represent करतं? Constant value. Constant. काय represent करतं? C is not used to represent the constant value only. What actually its meaning? आपण पाहिले second Distance chapter. from Y. It is a In distance of a line intersection on a y-axis from the x-axis. म्हणजे x-axis पासून तो y-axis ला जिथे इंटरसेप्ट झालाय ते जे डिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट केलेलं आहे. म्हणजे तो पॉइंट आपण 0 बनवू शकतो का नाही? येस ऑर नो? yes, ma'am. करा. Suppose we have a again x-axis and a y-axis. We have a line like this. आता ह्या लाईनला C इंटरसेप्ट म्हणजे आपला कुठे येणार आहे C इंटरसेप्ट? हे जे डिस्टन्स आहे y ऍक्सिस वरती जिथे लाईन इंटरसेप्ट झाली ते डिस्टन्स म्हणजे आपली C ची व्हॅल्यू आहे. दॅट इज अ कॉन्स्टंट C. That is a C. Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. ही C ची व्हॅल्यू म्हणजे C ची व्हॅल्यू किती आहे? C चे कोऑर्डिनेट काय झाले? 0,2. 0,2. 2. जर मला ही लाईन 0, ओरिजिनला घ्यायची असेल, हा माझा C पॉइंट जो आहे तो मला ओरिजिनला कोइन्साइड करायचा असेल, व्हॉट विल बी द ट्रान्सलेशन? 0, -2. 0, -2. So translation matrix will have the value. It will be the 1, 0, 0. X direction मध्ये TX ची व्हॅल्यू शून्यच आहे ना? येस और नो? Yes, ma'am. 0,2 सांगितलं तुम्ही म्हणजेच X ची व्हॅल्यू काय आहे TX ची? इज अ 0. 0. Okay. What will be the value for TY? It is a -2. -2. So it will be the 0, 0, 1. This is the representation of the homogeneous coordinate system. म्हणजे थोडक्यात काय आहे? त्या पद्धतीने आपण काय करतो? T ह्या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करत असतो आपला ट्रान्सलेशन वेक्टर. ओके. मग ह्यामध्ये आपल्या C पॉइंटला जर आपण ओरिजिन केला तर आपल्याला TX काय असणार आहे? आपला 0 असणार आहे. दॅट्स व्हाय वी टेन अ व्हॅल्यू लाईक दिस. Once again I will write for your simplification. Okay. So it will be the 1, 0, 0 0. with the -2. This is 0, 1 and last one is the 0, 0. 1. आलं लक्षात? Yes, ma'am. What will be the T inverse? T inverse काय असेल मग? 0,2. 0,2. How it is? 2. Because T inverse is represented like this. Okay. दोन मॅट्रिक्सच्या व्हॅल्यू मिळाल्या. Now we will go for the rotation. Rotation matrix मध्ये काय आहे? Rotation matrix about x-axis, not about x-axis, in a clockwise direction. Clockwise direction मध्ये आपला थीटा काय असणार आहे? Positive. Negative. Negative. Make sure whether it is a positive or negative. Negative. Minus 26.56. Negative. 26.56. Very good. Now we need to write the rotation matrix. So rotation theta is what? Minus 26.56.
is equal to काय आहे रोटेशन मॅट्रिक्स? cos Rotation. theta Sin minus theta. sin theta. Cos theta minus sin theta. 0 cos theta sin theta 0 0 0 1. Very good. So it will be cos theta. I will write Minus directly sin theta. 6.56. Then we have a minus sin theta. minus sin theta. 26.56. स्टेप बाय स्टेप गेलात तर तुमचं कुठेच चुकणार नाही. यू जस्ट हॅव टू मेक शुअर. ओके. सो साइन minus 26.56 and this one is what? Cos minus 26.56. Okay. What are the rest values? 0 0 1. 0 0 1. Very good. Okay. So can you calculate these values fast? 0.89. 0. Cos 0.89. 89. Okay. Next. Sin minus 26.56. किती येते? 0.44. 0. Is it minus? No, ma'am. Plus in Minus sin. How you are telling? So we will take sin प्लसच येते मॅम. प्लस येते मॅम. we have the negative value minus 26.56 sin. हे प्लस येते पण त्याच्यामध्ये अँगल निगेटिव्ह आहे ना. yes ma'am. minus 0.447 येत आहे. 0 मायनस येते बरोबर आहे. नेक्स्ट येस मॅम. हे काय येते? व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ दिस? sin 26.56 किती येते? Minus 0.44. minus 0.44. And what about this? It is again 0.89. 0.89. 0.89. So this is what your rotation matrix. Now we have to calculate the inverse as well. आपल्याला त्याचा inverse सुद्धा calculate करायचा Ma'am, आहे. sin minus 26.56 minus 44 येत आहे. minus 0.44. Minus 0.44 येते. आले ना मग इथे? No ma'am, खाली sin किती? minus Sin 26.56. मग हे किती येते? हे प्लस येते का? Yes हा, ma'am. ma'am. Plus येते. 0.44 येते. This is a plus and this one is the minus. minus. Is it correct now? Yes ma'am. Okay, now we need to calculate the rotation inverse. So how to calculate the rotation inverse? You need to so I will write here rotation inverse. Angle काय करायचं आपल्याला? रोटेशन इनवर्स करताना थीटा जो काही आपल्याला त्याला -1 न मल्टिप्लाय करायचे म्हणजे -26.56 into -1. What will be the value for this? Positive 26.56. Okay. Have you understood or not? Yes, ma'am. Yes, ma'am. हे झालं रोटेशन इनवर्स. मग पुन्हा एकदा तुम्ही काय करणार आहात? त्या पद्धतीने आपला जो मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्स मध्ये आता पॉझिटिव्ह 26.56 हे व्हॅल्यू ठेवणार. वी आर नॉट गोइंग फॉर सच अ व्हॅल्यू. What will be the answer for this?
What is the first value? 0.89. 0.89. 0 9. Okay. minus Next, minus 0.40. 0.40. minus 0.44. 44. What 0. about 0.44. 0.88. 41? No? मॅम मायनस 0.89 येणार ना तिथे किती येईल? मायनस 0.89 येणार ना मॅम तिथे इनवर्स म्हटलं मायनस आलं पाहिजे. येस मॅम मॅम आवाज नाही येत आहे तुमचा. Okay. What is the value here? म्हणजे जर मायनस यायला पाहिजे ना 89 च्या 0.8 मायनस 0.89 आलं पाहिजे. No, ma'am. Let me check. Just a wait. Minus sign. What is the value? Minus sign 26. 26.56. So it is a minus 0.44. It is 0.44. correct then. Yes, ma'am. And talking about the sign 26.56, it is a positive. 0.44. हो करेक्ट आहे. ते लास्ट काय कॉस 0.89 मध्ये काही फरक नाही का पडणार. लेट मी चेक 26.56 there is no any changes. If we are giving the minus sign, it is not having any change. Yes. जरी कॉस मध्ये अँगल निगेटिव्ह असला तरीही तिथे काही चेंजेस नाहीये. ओके मॅम सो इट इज Yes, ma'am. okay. So I hope we have seen T, translation matrix, translation inverse matrix, rotation matrix with the angle theta, then rotation inverse. Now there is a turn to the reflection. Reflection साठी काय असणार आहे? Reflection. Yes, fast. Reflection about x axis. आपण minus theta घेतलाय म्हणजे आपण x axis बरोबर reflection करणार आहोत about x axis. So what is the reflection matrix? Tell me fast. 1 0 0. 0 0 0 minus 1 0 0 0 1. So you know about the reflection matrix. Let me write here. So wait, it is not responding. So I will write reflection matrix about y is equal to 0. Y is equal to 0 म्हणजे about x axis आहे. Matrix घेऊया. And then I will tell you how to put into the composite. So this matrix will be 1 0 0 0 minus 1 Minus 0 0 0 1. Okay. Now what is our equation? Equation is like this. We have an equation. Control V. So we need to put the translation inverse. Okay. So I will copy this. Control C. M is equal to. त्यानंतर rotation inverse. So this one is the matrix for this. Into reference about the, sorry, reflection about the x-axis. Then we need to go for the, Rotation.
So that is nothing but this one. थोडीशी साईज कमी करूया. What is remaining? Translation. Translation. So you just put translation. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे आता, हे जे इक्वेशन आहे एम हे कम्प्लिटली सॉल्व करायचे, पण सॉल्व करताना तुम्ही कुठून करणार आहे? यू आर नॉट गोइंग टू सॉल्व बाय द राईट हँड साइड. उजव्या बाजूने सॉल्व नाही करायचं. आपल्याला पहिल्यांदा ह्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. व्हॉट एव्हर आन्सर वी विल गेट, वी नीड टू मल्टिप्लाय विथ दिस मॅट्रिक्स. Then whatever resultant matrix will be there, that is going to be multiplied with the next matrix. Then we need to multiply with the final matrix. And whatever m is there, जे काही तुमचा आन्सर असेल फायनल m, that is nothing but you have to apply here. Okay, p is what? P is the matrix with the coordinate values. तुमचं जे ट्रायंगल आहे, फर्स्ट मॅट्रिक्स कसा आला अजून एकदा सांगता का? 100 चा. हा वाला. येस मॅम. रोटेशनचं इनव्हर्स आहे ना मॅम ते. This is a rotation inverse. Yes. मग का? म्हणजे नक्की मला कळेल ना तुम्हाला काय म्हणायचं. हे बघा, आपण इथं पहिल्यांदा रोटेशन केलेलं आहे, सॉरी ट्रान्सलेशन आहे. ट्रान्सलेशन मध्ये काय केले, सी पॉइंटला आपण ओरिजिनला पाठवले, त्याला पुन्हा ऍक्च्युअल पोझिशनला पाठवायचं असेल तर इन्व्हर्स करावं लागेल, बरोबर आहे का? त्यामुळे आपण टीएक्स आणि टीवायला, मी इथे तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा टीएक्स आणि टीवाय घेतला इथे टी मध्ये, ट्रान्सलेशन बाय द 0,2 0,-2 ओरिजिनला जर पाठवायचं असेल तर. त्यानंतर आपण काय करतोय, ट्रान्सलेशन इनव्हर्स. ट्रान्सलेशन इनव्हर्सला काय करावं लागतं, टीएक्स आणि टीवाय व्हॅल्यूला मायनस करावं लागतं. झिरोला काही साईन नसतं, त्यामुळे -0 लिहून उपयोग नाही, त्यामुळे 0 लिहिलंय. -2 जे होतं दॅट इज गोइंग टू बिकम द +2. बरोबर आहे? येस मॅम, कळालं. येस हा, मॅम. आपण काय केले, ज्या व्हॅल्यू आपण पहिल्यांदा काढलेल्या आहेत त्या फक्त ह्या मॅट्रिक्स साठी पुट करून घेतल्यात. आता जेव्हा तुम्ही हे सॉल्व करताल तेव्हा फायनल एम मिळेल, ते तुम्हाला तुमच्या ट्रायंगलच्या व्हर्टायसेस वरती काय करायचंय, अप्लाय करायचंय. ओके, सो द रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. वी विल स्टॉप हियर. थँक यू and have a good day. Put your attendance fast and join the another link sent by the Maskar madam. मॅम रेकॉर्डिंग लिंक शेअर कर. येस हा. मॅम. Okay. मॅम मॅम युट्यूबच्या मार्क्स ग्रुप वरती सेंड करता का?